का नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि कुलकर्णी काका आहेत. त्यांना काय त्रास होता आणि किती वर्षांनी होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला? तुमचं नाव काय? भास्कर कुलकर्णी, गरसुळी. बर, मला सांगा तुम्हाला काय त्रास होता? नाक पोंदत होतं संध्याकाळी झोपल्यावर हां आणि 20 वर्षापासून सर्दी सारखी. पहिली संपली की लगेच दुसरी चालू व्हायची सर्दी. म्हणजे थोडं हां हां बोला. तर ते सर्दी कमी झाली. आता आपलं आयुर्वेदिक घेण्याच्या अगोदर हो. किती वर्षांनी होती सर्दी? 20 वर्षापासून. म्हणजे तुम्हाला धुळीची, वातावरणाची आणि allergy. सर्दीची अलर्जी. हो, allergy. किती 20 वर्षांनी? एवढा हो. जुनाट आजार. हो. मग काही औषध गोळ्या काही केल्या का दुसरीकडे? 4 ठिकाणी हे महिन्याचे कोर्स घेतले पण गुण आला नाही. ह्यांच्या औषधानं माझ्या गुण आला. आयुर्वेदिक औषध घेतलं, हो. किती दिवसानं काय फरक पडला? एक 4-5 दिवसातच फरक पडला. काय फरक पडला? हे नाक पोंदायचं कमी झालं, हा. सर्दी कमी झाली, नाक गळायचं कमी झालं. बरं, तुम्ही खरं सांगताय का खोटं हा, सांगताय? खरंच सांगतो ना. बरोबर ना? मी मुद्दाम विचारतोय हो. कारण पेशंट जे कुणी ऐकणार आहे क्लिप, हो, हो. त्यांना सुद्धा कळायला पाहिजे. आडवे तिडवे प्रश्न विचारून सुद्धा हो, बरोबर. पैसे दिलेला माणूस लबाड कशाला बोलल? हो ना. आणि आता तुम्ही आता समोर दिसतंय की नाक कोंडलेलं बिलकुल पण नाही नाही. आणि सर्दीची अलर्जी तुम्हाला गायब झाल्याने वाटते का नाही? वाटते. बरं, 20 वर्षाची सर्दीची अलर्जी कमी पैशात आणि 5 दिवसापासून फरक, असा कधी अनुभव आला का तुम्हाला? नाही, ह्याच्या आधी महिन्याचे औषध घेतले तरी आलं नाही. आणि माझ्या आयुर्वेदिकनं चमत्कार केला. हो, 8 म्हणून दिवसात. किती दिवसात? एक 5-6 दिवसातच फरक पडला. बरं, 5-6 दिवसात फरक पडला, पण 8-10 दिवसात तुम्हाला क्लिअर झाले हो, ना? हो. म्हणून तर तुम्ही चमत्कार दिसला म्हणून तर नमस्कार केला. हो, हो. बरोबर? हो. कारण चमत्कार केल्याशिवाय नमस्कार कोणी करणार नाही. धन्यवाद.